मुलांचे सगळ्यात प्रथम गुरु म्हणजे त्यांचे आई वडील आणि सगळ्यात अनमोल जे मुलांची गुरुकिल्ली आहे, मुलांचं आयुष्य या गुरुवर आधारित आहे। मुलगा कसा शिकत आहे, किती हुशार आहे, किती अभ्यास आहे, पालकांपेक्षा जास्त जर अभ्यास कुणाला असेल तर ते म्हणजेच गुरु म्हणजेच शिक्षक। आणि शिक्षकच जर या लातूर शहरामधील दारू पिऊन मुलांचे पेपर तपासत असतील तर या मुलांचं काय भवितव्य असणार आहे। लातूर शहर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे। याच लातूर शहरामध्ये इंग्लिश स्कूल जी शाळा आहे तिचं नाव अद्यापही समोर आलेलं नाही, परंतु इंग्लिश स्कूलची जी शाळा आहे त्या इंग्लिश स्कूलच्या मुलांचे जे पेपर आहेत, काही शिक्षक या मुलांचे पेपर एका धाब्यावर जाऊन त्या धाब्यावर दारू, नशा, धुंद, सिगरेट, चना वटाणा करत हे बेवडे शिक्षक या मुलांच्या इंग्लिश स्कूलच्या मुलांचे पेपर तपासत आहेत। या मुलांनी किती आटोकाट परिश्रम घेऊन अभ्यास करून परीक्षा दिली असेल, परंतु या शिक्षकांना त्या गोष्टीचं काहीही घेणे देणं नाही। या मुलांच्या जीवनाशीच हे शिक्षक लोक खेळत आहेत। या गोष्टीला पालक जिम्मेदार आहेत का? नाही। पालकांचं कर्तव्य आहे मुलांना शाळेत घालणं, त्यांना व्यवस्थित मार्ग देणं, मार्गदर्शन करणं। आणि शिक्षक म्हणजेच गुरूंचं कर्तव्य आहे की या मुलांची गुरुकिल्ली यांच्या हातामध्ये आहे। मुलगा कसा आहे, किती हुशार आहे, किती अभ्यास करत आहे याचं सगळं नॉलेज जर आई वडिलांपेक्षा जास्त कुणाला असेल तर ते म्हणजे शिक्षक म्हणजेच गुरु यांना असेल। आणि हेच गुरु नशेच्या धुंदीत जर मुलांचे पेपर तपासत असतील तर या मुलांच्या जीवनाशी हे शिक्षक लोक किती खेळ करत आहेत, या मुलांवर किती अन्याय होत आहे। कदाचित यांच्या धुंदीमध्ये जर मुलांना पेपर बरोबर जरी लिहिला असेल आणि याच्यामुळे जर त्यांनी पेपरमध्ये एखादे मार्ग कमी देऊन एखादा मुलगा जर नापास झाला आणि त्या मुलाने स्वतःचं मी नापास कसं काय झालो, एवढा अभ्यास करून मी नापास झालोच कसं म्हणून जर त्या मुलानं काही बरं वाईट केलं आणि त्याच्या जर जीवाशी काही घातपात झाला तर या गोष्टीला जिम्मेदार कोण असेल? लातूर शहराचे जिल्हाधिकारी साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, ही जी शाळा आहे ती शाळा तात्काळ बंद करण्यात यावी, या शिक्षकांना या पदावरून हाकलून देण्यात यावं आणि या दारूमुळं जे आतापर्यंत हजारो म्हणण्यापेक्षा करोडो लोकांचे घरं बर्बाद, उद्ध्वस्त, माता भगिनीचे झालेले आहेत आणि आता हीच वेळ या मुलावर आली आहे। दारूमुळे मुलांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे। जे मोदी साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, या गोष्टीला हे सुद्धा कुठेतरी जिम्मेदार आहेत। त्यांनी जर ही दारू बंद नाही केली तर या मुलांचं भविष्य पूर्णपणे धोक्यात आहे। कारण असले शिक्षक बेवडे जर दारू पिऊन मुलांचं जर पेपर तपासत असतील तर मुलांच्या जीवनाचा प्रश्न खूप गंभीर आणि मोठा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।